Cancer Healer Center, a new beginning. तब्येत बिघडल्याने अजित पवारांचे नाशिकमधले पुढील सर्व कार्यक्रम रद्द. नाशिकच्या ओझर विमानतळावरून पुण्याला रवाना. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदादांचं उत्तर. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतूने धस काम करत आहेत. मात्र राजकारणामध्ये संवाद खुंटता कामा नये. मुंडे धसांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. भास्कर जाधवांचा व्हॉट्सअप प्रोफाईल आणि स्टेटस चर्चेत. म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय, जनावरही विश्वास टाकतात. भास्कर जाधवांच्या स्टेटसमुळे चर्चांना उधाण. जळगावात भाजपच्या संजय गरुडांकडून फडणवीसांना गदा भेट. तुमचे काम थांबवणारे जे विचार आहेत त्या विचारांचा शिरच्छेद करण्यासाठी शस्त्रांचा वापर करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं. मात्र श्रीमंत महिलांनीही अर्ज केल्याचं निवडणुकीनंतर समजलं. अजित पवारांची मोठी कबुली. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा. अजित पवारांसमोरच आमदार सरोज अहिरेंकडून नाराजी व्यक्त. बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार. संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना. वाल्मिक कराड सध्या याच जिल्हा कारागृहात. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी राज्य सरकार डॉक्टर आपल्या दारी मोहीम राबवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. पालिकेचे डॉक्टर घरी येऊन रुग्णाला तपासणार. एकनाथ शिंदेंची माहिती. पुण्यामध्ये युवक काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन. नोकरी दो नशा नाही अशी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पुणे पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी हितेश मेहता आणि धर्मेश पॉनला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. न्यू इंडिया बँकेमध्ये 122 कोटींचा घोटाळा केल्याची हितेश मेहताची कबुली. मुंबईतील कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाची मैदानं विकसित करावी. 200 एकर खुल्या जागेपैकी 50 एकर जागा राखीव ठेवावी. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदूर रोटी बंद. कोळसा तंदूर भट्टीच्या ऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजीवरील भट्टी वापरण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. मला मराठी येत नाही, तुम्ही माझी तक्रार करा. उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी. तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? मराठी आरपीएफ अधिकाऱ्याचा अजब सवाल. दिल्लीमध्ये उद्या भाजपा आमदारांची बैठक होणार. भाजपचा विधिमंडळ नेता ठरवला जाणार. तर 18 फेब्रुवारीला दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. सूत्रांची माहिती. अमेरिकेकडून भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीचा 182 कोटींचा निधी रद्द. इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाचा निर्णय. अमेरिकन करदात्यांच्या पैशातून होणारे सर्व खर्च रद्द. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी वेळापत्रक जाहीर. 22 मार्चपासून रंगणार आयपीएलचा थरार. कोलकाता विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यानं हंगामाला सुरुवात होणार. Cancer Healer Center, a new beginning.